नमस्कार मंडळी, जय माता दी. दुर्गाष्टमीला नवरात्रीचा प्राण मानले जाते. दुर्गाष्टमी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची तिथी आहे. ज्यांना 9 दिवस काही जमले नाही की उपवास जमले नाहीत, सेवा जमली नाही, काहीच जमले नाही, त्यांनी अष्टमी तिथीला म्हणजे दुर्गाष्टमीला म्हणजेच नवरात्रीमधली महाअष्टमी तिथी या तिथीला काही कुलदेवी आपल्या या जर आपण सेवा केल्या तर त्या आपल्याला नवरात्रीचे शुभफळ प्राप्त होईल. महाअष्टमी तिथी ही सगळ्यात प्रभावी तिथी मानली जाते. या दिवशी देवी तथ्य हे हजारो पटींनी जागृत असते. त्यामुळे न विसरता आपले 9 करू शकता. ते कसे आणि काय करावेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता माझा व्हिडिओ बघेपर्यंत पूजा तर सगळ्यांचीच झालेली असेल. आज सकाळची किंवा संध्याकाळची अष्टमी तिथीला आपल्याला काय करायचं, उंबरठ्याच्या बाहेर एक तुम्ही छानसा दिवा लावा, प्रज्वलित करा, दारांमध्ये रांगोळी काढा आणि दुर्गादेवीचं स्वागत करा. तसेच उंबराला हळदीचे लेपन करायचे आहे. त्याचबरोबर देवांची आरती जी आहे ती करा. दुर्गादेवीची दुर्गे दुर्घटभारी ही आरती सकाळ संध्याकाळ करा. घरामध्ये कापूर, लवंग हे तुम्ही प्रज्वलित करा. कारण अष्टमी तिथीला बघा या सगळ्या गोष्टींचे जेवढं महत्त्व आहे तेवढं होमाला महत्त्व आहे. त्यामुळे बघा, होम म्हणजे अगदी मोठं. तुम्ही काहीतरी केले असं नाही. फक्त कापूर आणि लवंग जरी तुम्ही घरामध्ये जाळलं, ते जाळत असताना त्यामध्ये जर तुम्ही तुपाची आहुती दिली तर बघा जो होम आहे तो होम होऊन जातो. त्यामुळे अष्टमी तिथीला आज सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर, लवंग हे जाळताना त्यामध्ये तूप हे आपल्याला सोडायचं आहे. या गोष्टी तुम्ही बघा, नवरात्रीचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत, बाकी वेगळं करण्याची गरज नाही. तसेच तुळशीसमोर देखील एक दिवा लावायचा विसरू नका. या गोष्टी महत्त्वाच्या आहे. मात्र आजच्या दिवशी ओटी भरायची असते. भले तुम्ही घरातल्या घटासमोर भरा किंवा देवीला जाऊन भरा, दोन्हीकडे भरा तरीही चालेल. या ओटीमध्ये तुम्ही साडी घ्या किंवा मग खणा किंवा फक्त ब्लाऊज पीसही ओटी भरली तरीही चालेल. त्यामध्ये नारळ किंवा जे शृंगाराचे साहित्य जे शक्य असेल तुम्हाला ते तुम्ही त्यामध्ये तांदळाचे किंवा गव्हाचे अशी ही दोन्ही कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची आहे. साडी द्या, तुम्ही ब्लाऊज पीस द्या किंवा मग खण द्या, अशी ही ओटी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये भरू शकता. आपल्या कुलदेवीचे नामस्मरण करायचं, ही ओटी भरायची आणि आपल्या कुलदेवीसमोर ती ठेवायची किंवा फक्त नामस्मरण करून देवामध्ये तुम्ही ती ओटी ठेवायची आहे. त्यानंतर या ओटीचं काय करणार, तुम्ही एखाद्या सवाशिणीला द्या. अष्टमीचा दिवस आहे, एखादी सवाशीण घरी बोलवा आणि तिला तुम्ही ही वस्तू किंवा जी ही ओटी आहे ती तिला द्या किंवा जवळ असलेल्या लक्ष्मी मंदिरामध्ये ती तुम्ही अर्पण करू शकता. हे एक महत्त्वाचं काम आहे. आपल्याला उद्या ओटी आहे ते कुलदेवीला न विसरता अर्पण करायची आहे. त्यानंतर ज्यांनी आतापर्यंत कुंकुम अर्चन केले नाही त्यांनी सर्वांनी देव हलवण्याची गरज नाही. पूजा झालेली असेल तरी जागेवरच तुम्ही कुंकुम अर्चन 11, 21, 51, 108 वेळा करू शकता. श्रीसूक्त म्हणत करू शकता, महालक्ष्मी अष्टकं म्हणत करू शकता किंवा ओम ए ह्रीं चामुंडाय विच नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हे म्हणत कुंकुम अर्चना आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. या सेवेला सुद्धा विशेष असे महत्त्व जाते. 9 दिवस ताई काही जमलं नाही, आज अष्टमी आहे, आज तुम्ही दुर्गा सप्तमीचा एक पाठ म्हणजे दुर्गा शक्तीचे संपूर्ण ग्रंथ म्हणजे 1 ते 13 अध्याय पूर्ण वाचले म्हणजे दुर्गा सप्तशक्तीचा एक पाठ करणे होय. तर तुम्ही आज दुर्गा सप्तशक्तीचा एक पाठ जोरात आवाजात म्हणजे आपल्याला ऐकू जाईल एवढ्या आवाजात आपल्याला करायचा आहे. ज्यांना वाचता येत नाही काही कारणाने त्यांनी ऐकले तरीही चालेल. बघा ताई, आम्हाला दुर्गा सप्तशती पाठ नाही जमत. सिद्ध कुंजिका स्तोत्र सगळ्यात सोपी आणि संपूर्ण दुर्गा सप्तशक्तीचे फळ मिळेल अशी सेवा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करा. 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा
मात्र 2 मिनिटात सिद्धकुंजिका स्तोत्र वाचून होते. त्यामुळे तुम्हाला जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही करू शकता. सिद्धकुंजिका स्तोत्र पठण झाले की 11 माळी आजच्या दिवशी ओम ह्रीं क्लीं चामुंडायैचे या नमः मंत्राचा किंवा तुम्हाला नसेल जमत तर ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. 11 माळी जप करायचा आहे. आता एक विशेष सेवा सांगणे आजच्या दिवशीची उपाय म्हणू शकता. सेवा म्हणू शकता. 108 लवंगा घ्यायच्या आहेत. ही इतकी सुंदर सेवा आहे म्हणजे उच्च कोटीची नवरात्रीतील ही एक सेवा आहे. 108 लवंगा घ्यायच्या आहेत आणि या पूर्ण फुलासहित फुलांचे त्याला व्यवस्थित फुलं हवे, मागचे टोक व्यवस्थित हवे अशा 108 लवंगा एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. आपली कुलदेवी किंवा आपली माता लक्ष्मी सरळ जी लक्ष्मीची मूर्ती असते त्याच्यावर आपल्याला जिथे आहे तिथे देव काढायची गरज नाही. 108 लवंगाची एक लवंग घ्यायची. ओम ऐं क्लीं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे किंवा ओम श्री कुलदेवताय नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः म्हटल्यावर ती एक लवंग व्हायची. असे करत 108 लवंगा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर लवंगाचे काय करायचे तर या ज्या लवंगा आहेत त्या सगळ्यानंतर तुम्ही याची पूड करून ठेवू शकता आणि रोजच्या चहामध्ये घालू शकता. तिखट पदार्थात शक्यतो घालू नका आणि घातली तरी नॉनव्हेजमध्ये बिलकुल घालू नका, कारण ही सेवेची आहे. म्हणून एक लवंग रोज प्रत्येकाने सगळून खाल्ली तरीही चालेल, अन्यथा त्याची पावडर करायची आणि चिमूटभर पावडर रोज चहामध्ये घालायची. महिन्याभरात ती संपूर्ण संपून जाईल. प्रसाद पण सगळ्यांच्या पोटात जाईल. अशा पद्धतीने 108 लवंगाचा आज जेव्हा व्हिडिओ बघाल, अगदी आज नाही बघितलात उद्या बघितलात तरीही चालेल, कारण उद्या नवमी आहे. सप्तमी, अष्टमी, नवमी या 3 तिथींना अत्यंत जास्त नवरात्रीमध्ये महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला ही पण सेवा करायची आहे. आता आज 2 विशेष असे नैवेद्य जर आपण दाखवले नाही तर आपले नवरात्र अपूर्ण मानले जाते. कोणते आहेत ते 2 नैवेद्य तर सगळ्यात पहिले म्हणजे तांबूल. तांबूल म्हणजे काय तर पानाचा गोळ विला. तो तुम्हाला बघा जिथे कुलदेवीचं जे ओटीचं साहित्य मिळतं तिथे पण मिळेल किंवा जे एखाद्या पानाच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथे देवीसाठीचं तांबूल तयार करून घ्या असं तुम्ही म्हटलं तर ते देतात किंवा तुम्ही त्या करायचं आहे. तुम्हाला असं तांबूळ आणणं शक्य नाही. विड्याची पानं घ्या 2, त्यावर तुम्ही एक खडी साखर किंवा गुलकंद ठेवायचं आहे. 2 वेलची, 2 लवंगा, बडीशेप हे आपल्याला ठेवायचं आहे आणि हे पान व्यवस्थित बांधून आपल्याला काय करायचं त्यामध्ये लवंग खोचून हा विडा तयार करायचा आहे. आणि हा असा विडा तुम्हाला आज न विसरता तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचं स्मरण करून ठेवायचं आहे. घटासमोर ठेवा किंवा कुलदेवीच्या फोटोसमोर ठेवा किंवा काही नसेल तर तुमचं फक्त स्मरण करून तुम्ही तिथे तुमच्या देवघरामध्ये तांबूल म्हणजे पानाचा विडा हा ठेवायचा आहे. महाअष्टमी दिवशी तांबूल अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही जर अष्टमी तिथीला देवीला तांबूल अर्पण कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दारिद्र्य, गरिबी राहत नाही. भविष्यकाळ जो आहे तो येणारा अत्यंत तुमचा सोनेरी दिवस घेऊन येणारा असतो. त्यामुळे अष्टमीला तांबूल हे न विसरता आपल्याला अर्पण करायचं आहे. तुम्ही हा तांबूल सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता. देवीसाठी आजचा दुसरा नैवेद्य आहे ते म्हणजे खीर. शेवड्याची दाखवा, तांदळाची दाखवा, मखाण्याची दाखवा. आता मखानाची का दाखवतात कारण मखाना हा लक्ष्मी मातेला खूप जास्त प्रिय आहे. पण पूर्वीच्या काळी मखाना हा आपल्या लोकांना माहीतच नव्हता, तेव्हा आपण शेवड्याची खीर असोत. पण आता मखाना सगळीकडे उपलब्ध आहे. मखाने आणायचे, ते थोड्याशा ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम सोबत भाजायचे. तुपावर अर्धा चमचा तूप घालायचं, त्यामध्ये हे मखाने चांगले भाजायचे आणि मिक्सरला फक्त एक असं बटन फिरून ते ओबडधोबड करून घ्यायचे. पूड करायची आणि त्यानंतर अर्धा लिटर दुधामध्ये हे मिश्रण घालायचे. वेलची पूड घालायची. केसर असं साखर ते छान पद्धतीने उकळून घ्यायची आणि ही जी खीर तयार होईल त्याला मखाण्याची खीर असे म्हणतात. अशा पद्धतीने मखाण्याची खीरसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी देवीला तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. बघा, मखाना नसेल तर तांदळाची खीर कशी करायची ते देखील सांगते. तांदळाची खीर अष्टमीला सगळ्यात प्रभावी जो महानैवेद्य असतो तो म्हणजे महत्त्वाचा नैवेद्य असतो तो म्हणजे तांदळाची खीर.
आता प्रत्येकाने आपल्या घरामध्ये थोडी का होईना अगदी वाटीभर बनवा, पण तांदळाची खीर बनवा. भात शिजवायचा, दूध घ्यायचं, त्यामध्ये भात साखर, त्याचबरोबर वेलची पूड, तूप हे टाका. तुम्ही जमल्यास त्यामध्ये केसर असेल त्याच्याकडे तुम्ही केसर टाका. अशी ही तांदळाची खीर तुमच्या कुलदेवीला अर्पण करायची. देवघरामध्ये तुम्ही ती ठेवायची आहे किंवा घटासमोर तुम्ही ती ठेवायची आहे. त्यानंतर घरातील सगळ्यांनी ही खीर जी आहे ते प्रसाद म्हणून खायची आहे. म्हणजे तांदूळ आणि मखाण्याची खीर किंवा तांदळाची हे दोन्ही नैवेद्य आजच्या दिवशी मातेला दाखवायचे आहेत. खरं तर हा व्हिडिओ तर मी काल घेऊन यायला पाहिजे होतं, पण नाही जमलं. बघा, नवरात्रीच्या पूजेची आता सांगत करायची वेळ आली आहे, तर त्याचा व्हिडिओ मी संध्याकाळी घेऊन येईन. ती कशी करायची त्याआधी मातेचरणी प्रार्थना करते की सगळ्यात घरामध्ये सुख समृद्धी भरभराट ज्यांना जे हवे त्यांना ते मिळू दे. प्रत्येकाची प्रत्येक चांगली इच्छा होऊ दे. ज्यांना बाळ नाही त्यांना ओटीमध्ये दुर्गा मातेने पुढच्या वर्षीपर्यंत बाळ येऊ दे. यांची जी इच्छा आहे ती प्रत्येकाने होऊ दे. दुर्गे चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. ओम नमः शिवाय.